नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, अखेर राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यामध्ये मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना कोणत्या शेतकऱ्यांचा फायदा होणार, याचबरोबर मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना कधीपासून सुरू होणार आणि मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती रुपये भेटणार, कशा पद्धतीत ही योजना आहे, या योजनेसंदर्भात म्हणजेच मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेसंदर्भात संपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ शेती संबंधित तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, 21 ऑगस्ट 2024 रोजी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी येथे कृषी महोत्सवाचं आयोजन केलेलं होतं आणि या कृषी महोत्सवामध्ये राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाषणामध्ये बोलत असताना राज्यामध्ये मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनाची घोषणा केली आणि ही घोषणा केल्याबरोबर भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आला, म्हणजेच मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना कशी आहे, याचबरोबर याच्या माध्यमातून आम्हाला काय करावं लागणार, कोणता फॉर्म भरावा लागणार, म्हणजेच मुख्यमंत्रीला माझी लाडकी योजना सुरू लाडकी बहीण योजना सुरू केली त्याप्रमाणे आम्हाला पैसे भेटणार का, याचबरोबर त्याप्रमाणे आम्हाला फॉर्म भरावा लागणार का, भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत आणि या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2023 चा जे काही पीक विमा शेतकऱ्यांना वाटप बाकी आहे ते सर्वप्रथम वाटप केला जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून एक डिटेल मध्ये माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे खरीप हंगाम 2023 साठी पात्र असलेल्या परंतु त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा न भेटलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2023 च्या राहिलेल्या पीक विम्याचं वाटप होणार आहे आणि एकूण 7,280 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। त्याच्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजेच 4,000 कोटी रुपये खरीप हंगाम 2023 चा पीक विमा वाटप बाकी आहे। त्यामुळे या पीक विम्याचं वाटप सर्वप्रथम होणार, ज्याच्यामध्ये जर बघितलं तर मराठवाड्यातील जे काही छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव याचबरोबर हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर या सर्व जिल्ह्यातील जे काही 19,85,000 शेतकऱ्यांचे दावे फेटाळण्यात आलेले होते ते पुन्हा पात्र केलेत। त्या शेतकऱ्यांना 1,485 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि या निधीचं वाटप लवकरच वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या खरीप हंगाम 2023 चा पीक विमा सर्व वाटप करणार अशी माहिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, राज्यातील सर्व जिल्ह्यातील म्हणजे राज्यातील सर्व जिल्ह्यातील म्हणजे 34 जिल्ह्यातील 33 ते 34 लाख शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। जवळपास 3,000 कोटी रुपयाची रक्कम सरसकट पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आली असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचं वाटप सुद्धा होणार। मित्रांनो, 25% अग्रिमनुसार राज्यातील 34 जिल्ह्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजूर केलेला होता आणि विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 40,000 कोटी रुपये पीक विमा वाटप झाला। अद्यापही 24 कोटी रुपये वाटप बाकी असल्यामुळे त्या 24 कोटी रुपयाचं वाटप सुद्धा लवकरच होणार। याचबरोबर मित्रांनो, खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याचा जे काही शेतकरी वाटप बाकी आहे त्या पीक विम्याचं वाटप होणार। दुसरं म्हणजे मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत जे काही नुकसान भरपाई वाटप बाकी आहे अद्यापर्यंत नुकसान भरपाईचे 5,400 कोटी रुपये शेतकऱ्यांचे शासनाकडे थकीत आहेत। त्यामुळे ते सुद्धा पैसे मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत वाटप करणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, जे काही राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर केलेलं होतं। एकूण मित्रांनो, कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कापूससाठी 1,500 कोटी 38 लाख रुपये मंजूर केले होते। सोयाबीनसाठी जवळपास 2,600 कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी आणि एकूण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी जवळपास 4,192 कोटी रुपये मंजूर केलेले होते। ते सुद्धा पैसे लवकरच वाटप करणार आणि त्याचं वाटप सुद्धा कालपासून सुरू झालेलं आहे, परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालं नाही, ते सुद्धा लवकरच होईल अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही स्वतः कृषी महोत्सवामध्ये म्हणजेच परळी येथे माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, कापूस आणि सोयाबीनसाठी एक महत्त्वाची अट जाचक घालण्यात आली होती। ती अट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये ई पीक पाणी केलेली नव्हती ते शेतकरी याच्या अगोदर अपात्र झालेले होते, परंतु मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक मोठी घोषणा केलेली आहे। घोषणामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदानासाठी ई पीक पाणी केलेलं नाही त्याही शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार आहे। त्यामुळे लाखो शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वंचित राहत होते, त्यांना आता अखेर फायदा होणार आहे। त्यामुळे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान लवकरच शेतकरी बांधवांच्या राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप सुरू होईल आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल 22 ऑगस्ट 2024 पासून हे वाटपाला सुरुवात झालेली आहे। अखेर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, पुढचं अपडेट म्हणजे
अवकाळी नुकसान भरपाई। तर शेतकरी बांधवांनो, नोव्हेंबर डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये अतोनात अवकाळी पावसाने नुकसान झाले होतं। शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे अवकाळी नुकसान भरपाई शासनाने 34 जिल्ह्यांमध्ये मंजूर केली होती आणि त्या 34 जिल्ह्यातील अद्यापर्यंत भरपूर शेतकऱ्यांची अवकाळी नुकसान भरपाई वाटप बाकी आहे। त्या शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई वाटप असल्यामुळे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच ती भरपाई वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत ही योजना राबवण्यात येणार आहे। याचबरोबर मित्रांनो, ज्या काही योजना महा-डीबीटी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या शेतकरी योजना आहेत त्याच्यामध्ये शेततळे असतील, याचबरोबर महा-डीबीटी अंतर्गत ज्या काही योजना, संपूर्ण ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण कुंपण योजना असेल, शेततळे असेल, इतर विविध योजना आहेत, त्या योजनेअंतर्गत सुद्धा राबवण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना लवकर अनुदान देण्यात येईल आणि हे अनुदान मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत लवकरात लवकर शेतकऱ्यांचे दावे निकाली काढण्यात येतील अशी माहिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, रब्बी पीक विमा 2023 मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान म्हणून रब्बी पीक विमा 2023 साठी 733 कोटी रुपये निधी मंजूर केलेला होता। काही कंपन्यांच्या माध्यमातून निधी वाटप सुरू झालेला आहे, परंतु काही विमा कंपन्यांच्या माध्यमातून ते निधीचं वाटप अद्यापही बाकी आहे। ते वाटप बाकी असल्यामुळे लवकरच विमा कंपन्यांना आदेश देण्यात येतील आणि लवकरच वाटप सुद्धा सुरू करण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत नमो शेतकरी योजना सुद्धा सुरू करणार। नमो शेतकरी योजनेत जे काही सुरू आहे त्या योजना मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, पुढचा अपडेट म्हणजे मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा कापूस असेल, शेतकऱ्यांचा सोयाबीन असेल यांना हमीभाव देणार, यांचा कापूस कमी किमतीमध्ये विकू देणार नाही अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। कारण की देशाचे कृषी मंत्री या परळी येथे जे काही कृषी महोत्सव राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला होता, त्या कृषी महोत्सवामध्ये देशाचे कृषी मंत्री आलेले होते आणि त्यांना त्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आली की राज्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचा हमीभाव पाहिजे अशी एक माहिती त्यांना सांगण्यात आलेली आहे। आता कापूस आणि सोयाबीनचा हमीभाव सुद्धा भेटणार असल्याची माहिती मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत भेटणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत भरपूर योजना राबवण्यात येणार आहे। म्हणजे आतापर्यंत ज्या काही शेतकऱ्यांना आम्ही देतोय, आम्ही दिलंय अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आम्ही जे काही देतोय, जे काही दिलंय किंवा जे काही भविष्यात देणार त्या सर्व योजना मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत राबवण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून परळी येथे कृषी महोत्सवामध्ये बोलताना त्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली, ज्यामध्ये पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, राज्यामध्ये कुसुम सोलर पंप योजना असेल, कापूस सोयाबीनचं अनुदान असेल, अवकाळी नुकसान भरपाई असेल, महा-डीबीटी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या शेतकरी योजना असतील, त्याचबरोबर रब्बी पीक विमा असेल, नमो शेतकरी योजना असेल, PM किसान असेल, कापूस सोयाबीनचा हमीभाव असेल, या सर्व योजना मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजना, मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत राबवण्यात येणार अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण एवढ्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेसंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।